आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। संधी मिळाली तर नक्की काम करू, श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांचं विधान। गुहागर विधानसभेचा उमेदवार शिवसैनिकच असेल, उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर कदमांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार, मतदारसंघामध्ये बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती। लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकर यांची काल भेट झाल्याची माहिती। हाके आणि आंबेडकरांमध्ये जवळपास 1 तास चर्चा। माजिद मेमन यांची पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी। टीएमसीला सोडत माजिद मेमन यांचा पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। बिनशर्त शरद पवारांकडे परतलो, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया। 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत। हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मोहोळमधील शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट। नागेश वनकळसे यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी लवकरच जाहीर होणार। पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये यादी जाहीर होण्याची शक्यता। राज ठाकरे यांच्या पुण्यामध्ये 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठका। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांच्या मालिका। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंनी घेतली शरद पवारांची भेट। माने सध्या काँग्रेसमध्ये, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठेंसह पवारांची भेट घेतली।